हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हिम्मत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। नोंदीद्वारे सरकार मराठा समाजाला मागच्या दरांना आरक्षण देत असल्याचा पुनरुच्चार। मंडल आयोग चॅलेंज होतं, मात्र इतरांचं वाटोळं करून स्वतःचं कल्याण नाही करून घ्यायचं। जरांगेंचं भुजबळांना उत्तर, चॅलेंज देऊनच भुजबळांनी स्वतःवरच्या 3 केस रद्द करून घेतल्याचाही आरोप। एका मंत्र्याचे इतके राड कशाला? भुजबळांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा। भुजबळांच्या राजीनाम्यानं सरकारला फरक पडत नाही, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची मागणी। सरकारमध्ये बोलण्याऐवजी बाहेर सरकार विरोधात बोलायचं असल्यास भुजबळांनी राजीनामा द्यावा। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं विधान, राजीनाम्यावर बोलण्यास मात्र भुजबळांचा नकार। सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना म्हणजे अंतिम निर्णय नाही, अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्याची संधी। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणेंकडून मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका, तर आम्ही 2 दिवसात वकिलांची टीम तयार करणार, जरांगेंची प्रतिक्रिया। दोनशाही नाही तर आमचा हक्क मागतोय, अधिसूचनेचं 15 दिवसांमध्ये कायद्यात रूपांतरण होणार। पहिला दाखला मिळाला की मराठ्यांची भव्य सभा, जरांगेंची माहिती। झुंडशाही सुरू, गावागावांमध्ये विजयी उन्मादी उत्सव, ओबीसींना त्रास दिला जातोय, शिवीगाळ करत डीजेवर गाणी वाजवणं सुरू, मंत्री छगन भुजबळांची टीका। वंचितला सोबत घेतल्याच्या पत्रानंतर काँग्रेस हायकमांडची स्वाक्षरी कुठे? आंबेडकरांचा सवाल। महाविकास आघाडीनं घोषणा केलेली असली तरी आम्ही महाविकास आघाडीत नसल्याचंही विधान। मुंबईत फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी, विरोधी पक्षातील 11 आमदारांना पालिकेकडून निधीच नाही, माहिती अधिकारात वास्तव उजेडात। पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली, अमितेश कुमार नवे पोलीस आयुक्तपदी, प्रवीण पवारांची सह आयुक्तपदी वर्णी, तर पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।